साहेब साहेब आपल्या या उपेक्षित जनतेचे प्रश्न एक 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 करत जगापुढे मांडत होते. हक्काने, सत्तेने आणि निष्ठेने त्यांनी वाचा नसलेल्या समाजाला वाणी दिली. त्यांनी दृष्टी नसलेल्या समाजाला नजर दिली. त्यांनी त्यांनी आपल्या या समाजाला व्यक्तिमत्व दिले. हक्काने, सत्तेने आणि निष्ठेने. आणि मग तशातच साहेबांनी त्या गांधी बाबाशी लढा पुकारला. तेव्हा रस्त्यात वाटेल त्या ठिकाणी साहेबांना शिव्या दिल्या जात होत्या. त्यांचा अपमान केला जात होता आणि त्यांना मारहाणीच्या धमक्या दिल्या जात होत्या. पण साहेब मात्र कुणालाही न भीता आपलं एक एक करत कार्य पुढे नेतच होते आणि या जगापुढे मांडत होते. एक दिवस मी राजगृहामध्ये धुणं धुवायला बसले होते. धुणं धुवत असताना बाहेरून मला लई जोराचा गलाटा ऐकू येऊ लागला. धुणं सोडले आणि बाहेर आले. बाहेर येऊन बघतो तर काय, चांगली 40-50 माणसं हातात लाठ्या घेऊन आमच्या घरावर चढून आले होते. ते साहेबांना शिव्या देत होते. ते साहेबांना मारहाणीच्या धमक्या देत होते. ते साहेबांचा अपमान करीत होते. माझ्या हातात धुण्याची उघडलेली काठी, माझा उंचा पदर खोचलेला. मी रागाने आणि द्वेषाने समोर आले आणि त्या मारेकरांना म्हणाले, अरे बाबांनो, तुम्ही साहेबांना शिव्या का देत आहात? तुम्ही साहेबांना मारहाणीच्या धमक्या का देत आहात? तुम्ही साहेबांचा अपमान का करीत आहात? अरे, साहेबांच्या सावलीला तरी शिवण्याची ताकद आहे का तुमच्यात? साहेबांच्या केसाला तरी धक्का लावून बघा. ही राहू या काठीने एकाचा समाचार घेईल बघा. एक पाऊल तरी पुढे टाकून बघा. माझ्या हातात धुण्याची उघडलेली काठी, माझा ओझा पदर खोचलेला, माझा रागाने द्वेषाने तांबडा लाल झालेला चेहरा आणि माझा आरडा ओरडा बघून ती माणसं फाटका जवळून पळून गेली. साहेबांच्या जीवावरचं ते संकट टळलं. पण साहेबांनी काही आपलं घर या करणं काही सोडलं नाही. ते आपलं कार्य एक एक करत समोर नेतच होते. घरात चार गोष्टी सुरू व्हायच्या. आणि मग तशातच साहेबांनी महाडला सत्याग्रह करायचा म्हणून ठरवला. महाडला लई मोठा पाण्याचा सत्याग्रह होणार होता. लई मोठा. गावी शहरी निमंत्रण धाडण्यात आली होती. मला बी वाटलं आपण त्या महाडला जावं. साहेब काय करतात काय नाही म्हणूनच बघावं म्हटलं. पण साहेबांच्या कार्यात मात्र कुठल्याही प्रकारचा अडथळा नव्हता. तेव्हा मी साहेबांना म्हणाले, अहो साहेब, मला घेऊन चला साहेब महाडला. मला घेऊन चला महाडला. अहो इतकी मोठी जनता तिथे येणार. घडेल तितके मी त्यांची सेवा करेन. तुमच्या खाण्यापिण्याकडे पण मी जातीनं लक्ष देईन. तुमच्या एवढ्या मोठ्या कार्यात माझी एवढीशी गलती होऊ द्यावं साहेब. मला घेऊन चला साहेब महाडला. मला घेऊन चला. साहेब माझी परिस्थिती जाणत होते. माझ्या अंगात ताप होता. तेव्हा साहेब मला चुकून महाडला निघून गेले. तेव्हा मला लई भारी दुःख झालं बघा. लई भारी दुःख झालं. आणि मग
तशातच